खूप दिवसानंतर आज एका वेगळ्या विषयावर आज बोलणार आहोत. तर विषय असा आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी आणि पीक विमा आणि बाकी बऱ्याच गोष्टी आहेत की त्या अजून काही आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट या दरम्यान जो काही पाऊस झाला होता, यामध्ये सोयाबीन असतील, कापूस असेल, ही पूर्ण पिके वाहून गेली. त्यानंतर शासनाने हेक्टरी 30,000 40,000 असे जे काही ठरवलं होतं, त्याच्यामध्ये फक्त सुरुवातीला 10,000 रुपये खात्यामध्ये आले आणि नंतर दिवाळी होती, दिवाळीमध्ये 3,000 रुपये असं टोटल एक 10-15,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकले. पण विषय असा आहे की ह्या निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. पीक कर्ज असेल, विमा असेल, ह्या पूर्ण गोष्टी शासनाने दुर्लक्ष केलेले आहेत. तर एवढी विनंती आहे की शेतकऱ्याचा जो काही मोबदला आहे, शासनाने तो लवकरात लवकर आपण शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावा. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण, बरेच शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे. तर एवढी विनंती आहे की त्वरित आपण होईल तेवढं लवकर